माझं नाव ज्ञानेश्वर ढवळे. हा माझा मुलगा चैतन्य ज्ञानेश्वर ढवळे. आम्ही राजूर येथील रहिवासी असून माझ्या मुलाला तोंडामध्ये इन्फेक्शन झालं होतं. त्याचे होठ एवढे खराब झाले होते, त्याला अन्न पण खाता येत नव्हतं आणि पाणी पण गिळता येत नव्हतं आणि बोलता पण येत नव्हतं. मी जालन्याला 4 डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली. कोणत्याच डॉक्टरला त्या आजाराचा काही कल्पना नव्हती आणि त्यांना काहीच कळालं नाही. त्या ट्रीटमेंट आणि ते वाढत गेलं. परंतु आम्ही जालन्याला गिरिजात सचदेव मॅडमला भेटलो. त्यांनी आम्हाला मेडिकल हॉस्पिटलला मोनाली रोजेकर मॅडमकडे येण्याचा सल्ला दिला. इथं मेडिकल हॉस्पिटलला आम्ही आलो. मोनाली मॅडमला भेटलो. अक्षरशः आमच्या मुलाकडं बघून आम्हाला रडायला येत होतं. आम्ही मॅडमला विनंती करत होतो, मॅडम आमच्या मुलाला तुम्ही ॲडमिट करून घ्या. पण मॅडमना ॲडमिट न करता आमच्या मुलाला फक्त 5 दिवसाची ट्रीटमेंट दिली आणि 2च दिवसात आमच्या मुलाला ती ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर 2च दिवसात आमच्या मुलाला एकदम बरं वाटायला लागलं. तो जेवण पण करायला लागला आणि बोलायला पण लागला. तर माझी अनेक पेशंटला विनंती आहे की असं काही इन्फेक्शन असलं, जालन्याला तर आम्हाला सगळे ॲडमिट व्हायचेच सल्ला देत होते आणि फरक अजिबात पडत नव्हता. पण मॅडमने आम्हाला ॲडमिट पण केलं नाही आणि त्याला नागिनचं इन्फेक्शन झालं होतं हे जालन्याच्या कोणत्याच डॉक्टरला कळालं नाही. त्या आम्हाला फक्त ॲडमिट व्हा तुम्ही एवढाच सल्ला देत होते. परंतु मॅडमनं आम्हाला योग्य सल्ला दिला आणि 2च दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये आमचा मुलगा एकदम व्यवस्थित झाला. तर जर काही असं कोणाला इन्फेक्शन असलं तर तुम्ही कृपा करून मेडिकल हॉस्पिटलला या आणि मोनाली रोजेकर मॅडमला तुम्ही येऊन भेटा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि सल्ला भेटेल.